to my class. Today we are going to learn direct and indirect speech. मागील तासाला आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि असर्टिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट कसे करायचे हे आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे. डायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे म्हणणे जसेच तसे सांगणे, याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे बोलणाऱ्याचे म्हणणे जसेच तसे न सांगतात आपल्या भाषेत सांगणे किंवा योग्य तो बदल करून सांगणे, याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. तर जर एक्सप्लेनेटरी सेंटेन्स दिलेलं असेल आणि त्याचं जर इनडायरेक्ट करायचं असेल तर काय बदल करायचा ते आपण बघणार आहोत. लेट्स सी द एक्झाम्पल. He said, "What a foolish idea." एक्झाम्पल आहे, he said, "What a foolish idea." हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे सेंटेन्स आहे ते कोणत्या प्रकारात आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे की एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे की क्वेश्चन आहेत. तर जर ज्या वाक्याची सुरुवात वाटणे किंवा हवणे होते आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क्स असतो तर तो एक्सप्लेनेटरी सेंटेन्स असतो. हे आपण टाईप ऑफ सेंटेन्समध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखता आला तर सोपं जाईल. आता व्हॉट अ फुलिश आयडिया एक्सप्लेनेशन मार्क्स दिलेले आहेत. जर एक्सप्लेनेटरी सेंटेन्स असेल आणि त्याचं जर आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल, आता हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहेत, आपल्याला हे काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना रिपोर्टर तसाच घ्यायचा. यामध्ये हा रिपोर्टर हा रिपोर्टिंग वर्ब आहे आणि हे रिपोर्टेड स्पीच आहे. तर रिपोर्टर तसाच घ्यायचा आणि जर एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे असेल तर रिपोर्टिंग वर्ब सेड ऐवजी एक्सक्लॅम घ्यायचा. रिपोर्टर तसाच घ्यायचा, रिपोर्टिंग वर्ब सेड ऐवजी एक्सक्लॅम घ्यायचा आणि कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून कंजक्शन वर्ड दॅट वापरायचा. ही एक्सक्लॅम दॅट. आता व्हॉट अ फुलिश आयडिया हे सेंटेन्स आहे, हे काय करायचं आपल्याला असर्टिव्ह करून घ्यायचं, त्याचं विधानात्मक वाक्य बनवून घ्यायचं. व्हॉट अ फुलिश आयडिया. आपण ही एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचे असर्टिव्ह करणे किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचे एक्सप्लेनेटरी करणे हे शिकलो आहोत. आणि व्हॉट अ फुलिश आयडिया याचा काय करायचं आहे, आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचा आहे. म्हणजेच काय होईल, आता इथं ज्याच्यामध्ये करता नसतो तर तो काय घ्यायचा असतो, इट घ्यायचा असतो. व्हॉट अ फुलिश आयडिया याचा असर्टिव्ह सेंटेन्स होईल, इट इज अ व्हेरी फुलिश आयडिया. इट इज अ व्हेरी फुलिश आयडिया. कारण जर याने वाक्यामध्ये जर असेल तर व्हाटने सुरुवात करतो, म्हणजे अव्हेरी असेल तर व्हाटने सुरुवात करतो आणि असेल तर हावने सुरुवात करतो. मग इथं आहे, इथं व्हॉट आहे, इथं काय घेतलं आपण, म्हणजे याचं असर्टिव्ह केलं, इट इज अ व्हेरी फुलिश आयडिया. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपण असर्टिव्ह सेंटेन्स करून घेतलं आहे, तिथे ही एक्सक्लॅम दॅट. आता इट इज अ व्हेरी फुलिश आयडिया याचं आपण या अगोदर शिकलो की असर्टिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना जे बदल करतात तेच इथं करायचे आहेत. तर आता इट असेल, इथं इट इज अ व्हेरी फुलिश आयडिया म्हणजेच इथं काय करायचं आहे, करता आपल्याला ही सी इट जर असेल तर तो तसाच घेतो आपण, म्हणून इट तसाच येईल इट. आणि जर डायरेक्टच्या वाक्यात इज असेल तर काय करतो आपण, वॉज, इट वॉज, पुढं वाक्य जसंच असेल, इट वॉज व्हेरी फुलिश आयडिया, इट वॉज व्हेरी फुलिश आयडिया. आता कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, एक्सप्लेनेशन मार्क्स निघून जाईल आणि काय येईल, फुल स्टॉप. म्हणजेच आपण काय केलं, ही एक्सक्लॅम दॅट इट वॉज व्हेरी फुलिश आयडिया. तो उद्गारला की
की इट वॉज अ व्हेरी फुलिश आयडिया. म्हणजे इथं आपण काय केलं, रिपोर्टिंगवर एक्सलॅम टाकला आणि एक्सप्लेनेटरी सेंटेन्स जर असेल तर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं आहे. आणि त्यानंतर हे जे वाक्य आहेत एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचं वाक्य आहे त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स करून घ्यायचं. आणि असर्टिव्ह सेंटेन्स केल्यानंतर सर्वनामांमध्ये आणि व्हर्बमध्ये ॲक्झिलरी व्हर्बमध्ये आणि जे काही शब्द असेल त्याच्यामध्ये योग्य तो बदल करून घ्यायचा. मग आपण इट होता इथं म्हणून इट ही सीट जर असेल तर त्याच्यात बदल होत नाही, तो तसाच घेतला. आणि इथं इज होता म्हणून त्याचा काय केला, वॉज केला. म्हणजेच वाक्य काय झालं, इट वॉज अ व्हेरी फुलिश आयडिया. लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. ही सेड टू मी what and what a lazy man you are. सेंटेन्स ही सेड टू मी व्हॉट अ लेझी मॅन यू आर. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, इनडायरेक्ट करायचं आहे. तर इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टर ही सेड टू मी, तो मला म्हणाला व्हॉट अ लेझी मॅन यू आर, तू किती आळशी माणूस आहे. मग आपल्याला काय करायचं, याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. म्हणजे तो उद्गारला किती आळशी माणूस आता तो आहे तू. म्हणजे रिपोर्टर तसाच घ्यायचा, ही सेड टू मी आहे, याचं काय घ्यायचा, एक्सलॅम. ही एक्सलॅम कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं. ही एक्सलॅम दॅट व्हॉट अ लेझी मॅन यू आर. तर याचं काय करायचं आहे, आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. मग असर्टिव्ह सेंटेन्स करायताना याच्या करता घ्यायचा, टू बीचं रूप घ्यायचं. म्हणजे त्याचा असर्टिव्ह सेंटेन्स होईल यू आर. आता इथं व्हॉट आहे, अ व्हॉट, यू आर अ व्हेरी लेझी मॅन. यू आर अ व्हेरी लेझी मॅन. आता आपल्याला काय करायचं, याचं यू आर अ व्हेरी लेझी मॅन आहे, याचं इथं आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये वापर करायचा. ही एक्सलॅम डॅड यू आर अ व्हेरी लेझी मॅन, तू खूप आळशी माणूस आहे. आता तू म्हणजेच इथं काय होईल, मी, तो मला म्हणाला की तो उद्गारला की मी खूप आळशी मनुष्य आहेत. मग इथं यू ऐवजी काय होईल, आय. आणि आर ऐवजी काय होईल, पास्ट टेन्स होईल ना आरचा. आय एम इज असेल तर वॉज घेतो आपण. इथं आय वॉज म्हणून इथं काय आला, आज आला, वॉज आला. कर्त्यानुसार आपण काय केलं, टू बीचं रूप वापरलं. आय वॉज अ व्हेरी लेझी मॅन. कॉमा इन्व्हर्टकडे कॉमा निघून जाईल, एक्सप्लेनेशन मार्क्स निघून जाईल आणि शेवटी फुल स्टॉप येईल. म्हणजे याचं काय झालं, ही एक्सप्लेन दॅट आय वॉज अ व्हेरी लेझी मॅन. नेक्स्ट सेंटेन्स, लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. एव्हरीवन सेड हाऊ काइंड अँड generous you are. How kind and generous. Everyone said how kind and generous you are. हे एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचं वाक्य आहे. आपल्याला इथं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. याचं डायरेक्ट स्पीचचं वाक्य, याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. तर इनडायरेक्ट स्पीच करताना एव्हरीवन सेड, आता इथं आपल्याला कळालं की हे एक्सप्लेनेशन आहेत म्हणून इथं काय करायचं, रिपोर्टर तसाच घ्यायचा. एव्हरीवन सेडऐवजी एक्सलॅम घ्यायचा, ही एक्सलॅम. आणि एक्सप्लेनेटरी सेंटेन्समध्ये कंजक्शन वर्ड म्हणून दॅट घ्यायचा. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, दॅट. आता हाऊ काइंड अँड जनरस यू आर, याचा आपल्याला काय करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. विधानात्मक वाक्य बनवून घ्यायचं आहे. विधानात्मक वाक्य बनवताना आपण कर्ता घेतो, टू बीचं रूप घेतो आणि मग पुढील शब्द घेतो. मग काय होईल, यू आर
हाऊऐवजी काय होईल, यू आर व्हेरी काइंड अँड जनरस. यू आर व्हेरी काइंड अँड जनरस. तर तू तो उद्गारला की तू खूप काइंड अँड जनरस आहेत. तर एव्हरीवन एक्सक्लेम एव्हरीवन एक्सक्लेम प्रत्येकजण म्हणतो की तू खूप काइंड अँड जनरस आहेत. तर यूचा काय होईल, आय. आरचा काय होईल, वॉज. आय वॉज. व्हेरी येणार नाही आता, हवी म्हणून व्हेरी काइंड अँड जनरस. Let's see next sentence. The children whispered, "What a terrible man he is." आता whispered कुजबुजणे, एक्सलॅम उद्गारणे. आता जर काही वाक्यामध्ये whispered शब्द असेल तर एक्सप्लेनेटरी सेंटेन्समध्ये एक्सलॅम ऐवजी हा पण वापरतात. आता इथं व्हॉट अ टेरिबल मॅन ही इज याचं काय करायचं आहे, आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करून घ्यायचं. ही इज अ व्हेरी टेरिबल मॅन. याचा काय होईल असर्टिव्ह सेंटेन्स, ही इज व्हॉटच्या ऐवजी घ्यायचा अ व्हेरी टेरिबल मॅन. मग आता इनडायरेक्ट करायचं आहे आपल्याला. याचं इनडायरेक्ट करताना द चिल्ड्रन हे रिपोर्टिंग व्हर्ब तसाच घ्यायचा, विस्पर्ड कुजबुजले. रिपोर्टिंग कंजक्शन वर्ड दॅट घ्यायचा, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून. आता ही वॉज अ व्हेरी टेरिबल मॅन. मग इथं काय करायचं, ही आहे म्हणून यामध्ये काहीच बदल होत नाही. हीचा काय होईल, वॉज. ही वॉज अ व्हेरी टेरिबल मॅन. व्हेरी टेरिबल मॅन. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, फुल स्टॉप येईल. म्हणजे रिपोर्टर आणि रिपोर्टिंग वर्ड तसंच घेतला, विस्पर्ड किंवा एक्सक्लॅम दोन्ही चालतो. कंजक्शन वर्ड डॅड घेतला, ही होता इथं म्हणून हीमध्ये ही सर्वनामामध्ये कुठलाही बदल होत नाही. ही वॉज अ व्हेरी टेरिबल मॅन. लेट्स सी नेक्स्ट सेंटेन्स. ही सेड, अलास आय हॅव फेल्ड अगेन. अलास म्हणजे जेव्हा दुःखद होतं तेव्हा अलास म्हटलं जातं. ही काय आहेत, सॅडली म्हणजे याच्याऐवजी आपण सॅडली वापरतो. ही सेड अलास आय हॅव फेल्ड अगेन. तर ही सेड ऐवजी काय घ्यायचा, ही तसाच घ्यायचा. आता अलास म्हणजे हे काय आहेत, दुःखद आहेत म्हणून इथं काय वापरायचं, सॅडली. ही सॅडली एक्सलॅम. ही सॅडली एक्सलॅम म्हणजे तो दुःखाने उद्गारला. अलास आय हॅव फेल्ड, अरे रे मी काय झालो, फेल झालो. तर मग ही सॅडली एक्सलॅम तो दुःखाने उद्गारला. आय हॅव फेल्ड, मी पुन्हा फेल झालो. म्हणजे ही आय ऐवजी काय घ्यायचा, ही. इथं ही आहे म्हणून काय घ्यायचा, ही घ्यायचा. इथं सी असता तर इथं सी घेतला असता आय ऐवजी. ही सॅडली एक्सलॅम दॅट. ही हॅव असेल तर काय करतो आपण, ही हॅड. ही हॅड फेल्ड अगेन. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आणि क्वेश्चन एक्सप्लेनेशन मार्क्स निघून जाईल आणि फुल स्टॉप येईल. ही सॅडली अलास होता म्हणून काय घेतलं आपण, ही सॅडली एक्सलॅम. जितकं दुःखद असेल तर काय घ्यायचं, सॅडली एक्सलॅम घ्यायचा. ही हॅड फेल्ड अगेन. बघा एक्सप्लेनेशन सेंटेन्स जर असेल म्हणजे एक्सप्लेटरी सेंटेन्स असेल तर एकच ध्यानात ठेवायचं की सेडऐवजी काय करायचा, एक्सलॅम हा वर घ्यायचा. म्हणजे सेड जर असेल तर तिथं एक्सलॅम वापरायचा किंवा जर विस्पर्ड असेल तर विस्पर्ड वापरायचा. जर रागाने असेल तर अँग्रीली किंवा सॅडली. रागाने म्हटलं असेल तर अँग्रीली एक्सलॅम, सॅडली एक्सलॅम. प्रेमाने असेल तर लविंगली एक्सलॅम असं वापरलं तरी चालू शकतं. त्यानंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं. त्यानंतर म्हणजे फक्त असर्टिव्ह सेंटेन्स आणि एक्सप्लेनेटरी सेंटेन्स यामध्येच फक्त डॅटचा वापर केला जातो. त्यानंतर उद्गारवाचक वाक्याचे जे उद्गारवाचक वाक्य दिलेले आहेत डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये, तर त्याचं काय करायचं, विधानात्मक वाक्य बनवून घ्यायचं, मनातली मनात बनवून घ्यायचं आणि मग त्याचं काय करायचं,
उद्गारवाचक वाक्याचे विधानात्मक वाक्यामध्ये रूपांतर करायचे आणि विधानात्मक वाक्यामध्ये रूपांतर केल्यानंतर त्यामध्ये आपण या अगोदर असर्टिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट करताना काळामध्ये किंवा पुरुषवाचक सर्वनामांमध्ये आवश्यक ते जे बदल असतील, आवश्यक त्या शब्दांमध्ये जे बदल शिकलेलो आहोत ते सुरुवातीला जे बदल आपण शिकलेलो आहे त्याप्रमाणे योग्य तो बदल करायचा आणि कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा, एक्सक्लेमेशन मार्क सर्व काढून टाकायचा आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा. ओके. पुढचा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह किंवा त्याला आपण काय म्हणतो कमांड, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह किंवा कमांडचे इनडायरेक्ट करणे म्हणजे आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करणे. इनडायरेक्ट करणे, आज्ञार्थी वाक्याचे इनडायरेक्ट करणे. फॉर एक्झाम्पल बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच ज्याची सुरुवात क्रियापदाने होते. कम, गो, सिट डाऊन, स्टँड अप, डोंट ओपन द डोअर, हे काय आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल आहेत. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात, अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य आणि निगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. तर एक्झाम्पल बघूया. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे 2 टाईप्स आहे. एक आहे अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्स किंवा अफर्मेटिव्ह कमांड म्हणतो आपण त्याला. अफर्मेटिव्ह कमांड, होकारार्थी आज्ञा, अफर्मेटिव्ह कमांड. फॉर एक्झाम्पल, ओपन द डोअर, ही काय आहे अफर्मेटिव्ह कमांड आहे. आणि दुसरा आहे निगेटिव्ह कमांड. निगेटिव्ह कमांड, कमांड किंवा इम्पेरेटिव्ह. निगेटिव्ह कमांड म्हणजे नकारात्मक आज्ञा. यामध्ये डोंट ओपन द डोअर, डोंट ओपन द डोअर ही निगेटिव्ह कमांड आहे. तर अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह कमांडमध्ये जर आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल तर काय बदल करायचा ते बघूया आपण. फॉर एक्झाम्पल बघूया. ही सेड टू मी ओपन द डोअर. ही सेड टू मी ओपन द डोअर. तो मला म्हणाला ओपन द डोअर, दरवाजा उघड. आता आपल्याला काय करायचं इथं इनडायरेक्ट स्विच करायचं याचं. ही सेड टू मी, तर अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं किंवा कमांडचं इनडायरेक्ट करताना सेड टू ऐवजी काय करायचं आहे टोल्ड वापरायचं आहे. ही किंवा मग बघा इनडायरेक्ट करताना हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं किंवा कमांडचं इनडायरेक्ट करताना जर सूचना दिली असेल तर सजेस्ट वापरायचा, सल्ला दिला असेल तर ॲडवाईस वापरायचा, विनंती केली असेल तर रिक्वेस्ट वापरायचा आणि जर म्हणजे काहीच उल्लेख झाला नाही तर टोल्ड वापरायचा. आता इथं आपण सेड टू ऐवजी काय घेऊया टोल्ड घेऊया. ही टोल्ड मी. आता ही टोल्ड मी घेतला आपण. इथं ओपन द डोअर आपण हे असर्टिव्ह सेंटेन्सचं आणि एक्सप्लेनेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून काय वापरला होता इथं कंजक्शन वर्ड दॅट वापरला होता. पण एक ध्यानात ठेवायचं की कमांडमध्ये किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं नाहीत. तर इथं काय वापरायचं आहे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचा. इथं काय घ्यायचं आहे टू. इथं काय वापरायचं आहे टू आणि पुढं कमांड तशी घ्यायची टू ओपन, पुढं वर घ्यायचा, वरच्या अगोदर टू लावायचा टू ओपन द डोअर आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा. ही टोल्ड मी टू ओपन द डोअर. चालू कर ना. ही सेड टू हिज अ फ्रेंड डोंट ओपन द डोअर. आता इथं निगेटिव्ह कमांड आहे, याचा आपल्याला इनडायरेक्ट स्विच करायचं आहे. ही सेड टू, इथं काय घ्यायचं आहे रिपोर्टर तसाच घ्यायचा. सेड टू ऐवजी काय घ्यायचा टोल्ड. ही टोल्ड
ही जर कर्म तसं घ्यायची, टोल्ड हिज अ फ्रेंड, ज्याला म्हटलं तो तसंच घ्यायचा, ही टोल्ड हिज अ फ्रेंड डोंट ओपन द डोर इथं, तर इथं डोंट आहे म्हणून काय करायचं इथं नॉट, आणि नॉट टू घ्यायचा, नॉट टू व्हर्ब घ्यायचा तसाच, नॉट टू ओपन द डोर, शेवटी फुल स्टॉप. म्हणजे इथं जर अफर्मेटिव्ह कमांड असेल तर फक्त टू घ्यायचा, आणि डोंट असेल, डोंटनी वाक्य सुरू झाले असेल नॉट टू घ्यायचा, म्हणजे निगेटिव्ह घ्यायचा, नॉट टू ओपन द डोर. She said to her, she said to her, don't eat apple. He said to her, don't eat apple. आपल्याला याचं इनडायरेक्ट करायचं आहे. सी सेड टू ऐवजी काय घ्यायचा, सी टोल्ड हर, इथं कॉमा इनवर्टेड कॉमा काढायचा, इथं आपल्याला काय करायचं आहे, याचं इनडायरेक्ट करायचं आहे म्हणून इथं कॉमा इनवर्टेड कॉमा काढून टाकायचा, इथं डोंट आहे म्हणून इथं काय करायचा, नॉट घ्यायचा आणि टू घ्यायचा, नॉट टू ईट ॲपल, फुल स्टॉप. हां, लेट्स सी. ही सेड शट द विंडो, याचं इनडायरेक्ट करताना इनडायरेक्ट ही सेडऐवजी टोल्ड घेतला, ही टोल्ड, इथं कॉमा इनवर्टेड कॉमाऐवजी टू वापरायचा, पुढं तसंच घ्यायचं, शट द विंडो. ही टोल्ड टू शट द विंडो, म्हणजे आपण काय केलं इथं टू हा वर्ड वापरला. त्यानंतर द मास्टर told his servant to eat at once. The master told his servants to eat at once. आता मास्टर टोल्ड हिज सर्वंट, नोकराला काय केली, आज्ञा दिली. द मास्टर, याच्याऐवजी आपण ऑर्डर पण घेऊ, मास्टर ऑर्डर हिज अ सर्वंट टू डू, टू वापरला फक्त इथं, टू डू इट ॲट वन्स, टू डू इट ॲट वन्स. टीचर सेड, तर टीचर सेड, नेक्स्ट सेंटेन्स बघा, टीचर सेड सिट डाऊन. टीचर टोल्ड टू सिट डाऊन. टीचर सेड सिट डाऊन, तर टीचर टोल्ड टू सिट डाऊन. ओके, फक्त जर निगेटिव्ह कमांड असेल तर इथं नॉट टू वापरायचा, म्हणजे डोंट असेल तर, आणि अफर्मेटिव्ह असेल तर फक्त टू वापरायचा व्हर्बच्या ऐवजी. टू असेल तर तेव्हा नॉट टू वापरायचा, आणि अफर्मेटिव्ह असेल तर टू वापरायचा, म्हणजे निगेटिव्ह कमांडला नॉट टू वापरायचा, हे ध्यानात ठेवायचं आहे. बाकी जर तुम्हाला इथं आज्ञार्थी वाक्य ओळखता आलं तर त्याचं जर काहीच म्हणजे समजा इथं सजेशन आहे की ॲडवाईस आहे हे कळालं नाही तर टोल्ड वापरला तरी चालतो, रिपोर्टिंग व्हर्ब टोल्ड वापरून द्यायचा. ओके, आता आपण बघणार आहोत लेट्सने सुरू होणारे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात लेट्सने झाली असेल तर काय करायचं बघा. लेट्स, कधी कधी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स लेट्सने सुरू होतो. लेट्स विजिट द टेम्पल, लेट्स विजिट टू स्कूल, लेट्स स्पीक, लेट्स लिसन. तर तेव्हा काय करायचं, आता लेट्स विजिट द टेम्पल ही सेड टू हिज अ फ्रेंड. आता इथं हे रिपोर्टेड स्पीच सुरुवातीला आलेलं आहेत,
आणि रिपोर्टर आणि रिपोर्टिंग व्हर्ब नंतर गेले आहेत. जरी रिपोर्टेड स्पीच सुरुवातीला आला आणि रिपोर्टेड आणि रिपोर्टिंग व्हर्ब नंतर गेला तरी काही फरक पडत नाहीत. रिपोर्टर आधी घ्यायचा. ही टोल्ड टू हिज फ्रेंड. ही टोल्ड टू हिज फ्रेंड्स. आता इथं रिपोर्टर आपण लिहिलात सेड टू ऐवजी काय घेतला, टोल्ड घेतला. ही टोल्ड टू हिज फ्रेंड्स लेट्स विजिट द टेम्पल. आता इथं लेट्स जर असेल तर काय करायचा, दॅट दे शूड. लेट्स ऐवजी काय करायचा, दॅट दे शूड हा शब्द प्रयोग करायचा. दॅट दे शूड. लेट्स असेल तर दॅट दे शूड, पुढं तसंच विजिट द टेम्पल. विजिट द टेम्पल फुल स्टॉप. ही टोल्ड टू हिज फ्रेंड्स दॅट दे शूड विजिट द टेम्पल. हां, एक ध्यानात ठेवायचं. आता इथं लेट्सनी सुरुवात झाली असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब आहे ना, टोल्ड टू ऐवजी काय करायचा, सजेस्टेड वापरायचं. सजेस्टेड. ही सजेस्टेड सुचवले. ही सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स दॅट दे शूड विजिट द टेम्पल. एक ध्यानात ठेवायचा. लेट्सने जर सुरुवात होईल असेल तर रिपोर्टर तसाच घ्यायचा. रिपोर्ट सेड टू ऐवजी काय घ्यायचा, सजेस्टेड घ्यायचा. ही सजेस्टेड हिज फ्रेंड्स दॅट दे शूड विजिट द टेम्पल. नेक्स्ट सेंटेन्स घेऊ आपण. ही राम सेड टू सीता कॉमा डॉट कॉमामध्ये लेट्स गो टू स्कूल. राम सेड टू सीता लेट्स गो टू स्कूल. आता याचं इनडायरेक्ट करायचं आपल्याला. लेट्सनी सुरुवात आहे म्हणून काय करायचं, रिपोर्टर तसाच घ्यायचा आणि सेड टू ऐवजी काय घ्यायचा, सजेस्टेड. सजेस्टेड. राम सजेस्टेड सीता. इथं काय करायचं, दॅट दे शूड गो टू स्कूल. फुल स्टॉप. राम सजेस्टेड सीता दॅट दे शूड गो टू स्कूल. बघा, लेट्सनी जर वाक्याची सुरुवात झालेली असेल तर लेट्स या वाक्यामध्ये म्हणजे हा जो इथं काय असतं, लेट्स म्हणजेच काय केली जाते, सूचना केली जाते. म्हणजे त्यासाठी आपण काय करतो, इथं सजेस्टेड हा रिपोर्टेड व्हर्ब वापरतो. तर सजेस्टेड वापरायचा म्हणजे रिपोर्टर तसाच घ्यायचा आणि लेट्स से म्हणून काय करायचं, इथं सजेस्टेड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचं. म्हणजे काय केली, सूचना केली. त्याने सूचना केली कुणाला, त्याच्यानंतर सजेस्टेड नंतर टू घ्यायचा. म्हणजे सजेस्टेड या रिपोर्टिंग व्हर्ब नंतर टू घ्यायचा आणि ज्याला सूचना केली असेल तो घ्यायचा. ही सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स म्हणजे हिज फ्रेंड्स घेतला. त्यानंतर दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं. आणि लेट्स याचा अर्थ काय आहे, लेट अस आपण करूया, आपण जाऊया. अस म्हणजे आपण सर्व घेतले आहेत, म्हणजे अनेक या अर्थाने घेतलेले आहेत म्हणून काय केलं, इथं दे घेतला आणि त्यानंतर शूडची रचना करायची. दे शूड आणि पुढं तसंच व्हर्ब आणि ते तसंच घ्यायचं. म्हणजेच एक ध्यानात ठेवायचं की लेट्सचा जर असेल ज्या वाक्यामध्ये तर तिथं सजेस्टेड हा रिपोर्टिंग व्हर्ब घ्यायचा, त्यानंतर टू लिहायचा आणि ज्याला उद्देशून म्हटले असेल तो घ्यायचा. त्यानंतर दॅट हे कंजक्शन वर्ड घ्यायचं आणि त्याच्यानंतर दे शूड लिहून पुढे वाक्य जसंच तसं लिहायचं आणि पूर्णविराम द्यायचा. लेट्सच्या रचनेत सजेस्टेड हे रिपोर्टिंग वर्ड वापरायचे. कारण लेट्स म्हणजे लेट्स वापरताना बोलणारा हा काय करत असतो, काहीतरी सूचना करत असतो आणि सूचना करताना तो स्वतःचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये करत असतो. जर समजा म्हटले लेट्स स्पीक आपण बोलूया, लेट्स राईट आपण वाचूया, म्हणजेच त्याच्या स्वतःचा सुद्धा उल्लेख केला जातो. म्हणून काय करायचा, रिपोर्टिंग व्हर्ब ऐवजी सेड ऐवजी काय वापरायचा, सजेस्टेड वापरायचा. आणि सजेस्टेड नंतर काय करायचं, सजेस्टेड हे क्रियापद याच्यानंतर टू लिहायचा आणि त्यानंतर ज्यांना सूचना केली असेल त्यांचा उल्लेख करायचा. टू हिज त्याच्या मित्रांना केला असेल, हिज फ्रेंड्स, हिज ब्रदर, हिज सिस्टर जे असेल ते. त्यानंतर दॅट हे कंजक्शन वर्ड वापरायचं आणि त्यानंतर दे लिहायचा त्या वाक्यामध्ये. लेट अस म्हणजे आता दे हा करता असतो, त्याच्यामध्ये करता दे घ्यायचा. आपण करूया, आपण सगळे म्हणून तिथं दे घ्यायचा. ते अनेक आहेत. दे
करता घ्यायचा आणि त्यानंतर शूडची रचना करायची. पुढील वाक्य जसंच तसं लिहायचं, ध्यानात ठेवायचं. जर लेट मी किंवा लेट हिम असेल तर काय करायचं बघा. फॉर एक्झाम्पल आय सेड लेट हिम कम विथ अस मदर. तर आता लेट हा परवानगी मागण्यासाठी किंवा परवानगी देण्यासाठी वापरला जातो. लेट अस नाही आहे, त्याचा फक्त लेट आहे. तर मग काय करायचं, तर ही सेड आहे, आय सेड लेट हिम कम विथ अस मदर. आता इथं कुणाची परवानगी घेतो आहे, आईची. म्हणून मग काय करायचं, आय सेडऐवजी परवानगी घेतली, विचारलं, आय आस्क्ड मदर. आय आस्क्ड मदर. आता इथं लेट जर असेल तर इथं काय वापरायचं, फक्त टू. आय आस्क्ड मदर टू लेट हिम कम विथ अस. फुल स्टॉप. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल. फक्त इकडे काय वापरला आपण, ही आस्कडे घेतला परवानगी, ही हाय आस्क्ड मदर. इथं काय वापरला, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टू वापरला, टू लेट हिम कम विथ अस. नेक्स्ट सेंटेन्समध्ये ही सेड टू मी लेट हर गो होम इट इज अ गेटिंग डार्क. ही सेड टू मीचा सेड टू मी ऐवजी काय करायचं, इथं परवानगी घेतली, ही आस्क्ड मी. ही आस्क्ड मी. इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल, टू लेट हर गो होम ॲज. आता इट इज आहे, इथं काय होईल, इटचा काय होईल, इट वॉज ॲज इट वॉज गेटिंग डार्क. फुल स्टॉप. ही आस्क्ड मी. इथं काय आपला आपण इथं टू वापरला, लेटच्या अगोदर काय वापरायचा, टू वापरायचा. हर गो होम, इथं कॉमा होता कारण ॲज म्हणजे कारण या अर्थ घेतला, ॲज इट वॉज, इटचा वॉज घेतला, भूतकाळ केला, इट वॉज अ गेटिंग डार्क. बस. जर लेट असेल तर काय करायचा, लेटच्या अगोदर टू वापरायचा, एवढं ध्यानात ठेवायचं. बाकीचं वाक्य जसंच लिहायचं आणि इथं आस्क्ड वापरायचा. क्वेश्चनचे इनडायरेक्ट करणे किंवा इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट करणे. म्हणजे जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याचं इनडायरेक्ट करणे. तर प्रश्नार्थक वाक्याचे 2 टाईप्स पडतात. एक व्हर्बल क्वेश्चन, म्हणजेच याला यस नो क्वेश्चन पण म्हणतो आपण, की ज्याची सुरुवात ॲक्झिलरी वर्बने होते, त्याला काय म्हणतो आपण, ही व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. फॉर एक्झाम्पल, इज दिस युअर बुक, इज दिस युअर बुक. हे काय आहेत, व्हर्बल क्वेश्चन आहे. किंवा आर यू गोइंग टू स्कूल, आर यू गोइंग टू स्कूल. व्हर्बल क्वेश्चन आहे. म्हणजेच ज्या प्रश्नाची सुरुवात ॲक्झिलरी वर्बने होते, एम, इज, आर, वॉज, विअर, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, शूड, वूड, मे, माईट, मस्ट, डू, डीड, डज याने होते, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्बल क्वेश्चन. किंवा डू यू राईट अ लेटर, डू यू राईट अ लेटर. हे काय आहेत, व्हर्बल क्वेश्चन आहे. आणि दुसरा प्रकार आहेत WH क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे WH क्वेश्चन म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात WH वर्डने होते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट, व्हेन, हाऊ, हू, हुम याने होते, त्याला काय म्हणतो आपण, WH क्वेश्चन म्हणतो. तर WH क्वेश्चन फॉर एक्झाम्पल बघूया आपण. व्हॉट इज युअर नेम. हे काय आहेत, WH क्वेश्चन आहेत. किंवा व्हेअर डू यू लिव्ह, व्हेअर डू यू लिव्ह. हे काय आहेत, WH क्वेश्चन आहेत. म्हणजेच क्वेश्चनचे 2 प्रकार आहे, व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. तर जर आता आपल्याला व्हर्बल क्वेश्चन दिलेलं असेल, म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जर रिपोर्टेड स्पीच जर व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्याचं काय करायचं आहे, आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स बनवून घ्यायचं आणि मग काय करायचं, आपल्याला त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे.
जर WH क्वेश्चन असेल तर त्याचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स बनवून घ्यायचं आणि त्याचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करायचं. आता इज दिस युअर बुक याचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. म्हणजे काय होईल, दिस इज युअर बुक. आर यू गोईंग टू स्कूल याचा असर्टिव्ह सेंटेन्स काय होईल, यू आर गोईंग टू स्कूल. म्हणजेच काय करायचं आहे तर आपल्याला याचं असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. आता आपण बघणार आहोत व्हर्बल क्वेश्चनचे इनडायरेक्ट करणे. ही सेड तुम्हाला इज इट युअर कार, ही सेड तुम्हाला इज इट युअर कार व्हर्बल क्वेश्चन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा इनडायरेक्ट करायचा आहे, इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे. तर इथं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाक्याचा प्रकार बघायचा. इज इट युअर कार, इथं ॲक्झुलरी व्हर्ब इजने सुरुवात झाली म्हणून हे काय आहेत, व्हर्बल क्वेश्चन आहेत. मग आता इथं जर हे व्हर्बल क्वेश्चन असेल तर त्याचा काय करायचं आहे, आपल्याला असर्टिव्ह बनवून घ्यायचा आहे. इज इट युअर कारचा काय होईल, इट इज युअर कार. आणि काय करायचं आहे, आपल्याला याचा इनडायरेक्ट करायचा आहे. मग जर प्रश्नार्थक वाक्यामध्ये सेड टू असेल तर रिपोर्टिंग व्हर्ब आस्क घ्यायचा आहे, आस्क. मग रिपोर्टर तसाच घ्यायचा, सेड टू ऐवजी काय घ्यायचा, आस्क. ही आस्क मला, मला हे मुलीचं नाव आहे, ही आस्क मला. आता आपण ही इथं कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून असर्टिव्ह सेंटेन्समध्ये दॅट हे कंजक्शन वर्ड घेतलं, एक्सप्लेनेटरी सेंटेन्समध्ये दॅट हे कंजक्शन वर्ड घेतलं, एम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण जर अफर्मेटिव्ह असेल तर टू घेतला आणि निगेटिव्ह असेल तर नॉट टू घेतला आणि लेट्समध्ये काय घेतला, सजेस्टेड, दे, शूड. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे तिथं आपण लेट्समध्ये दॅट घेतला पण इथं काय करायचं आहे आपल्याला, दॅट येणार नाहीत. जर व्हर्बल क्वेश्चन असेल तर इथं इफ किंवा वेदरचा वापर करायचा आहे, इफ किंवा वेदर. आता इफ हा जर तर या अर्थीने घ्यायचा, इफचा अर्थ आपण शब्दानुसार जर तरने घ्यायचा, तर काय घ्यायचं आहे की या अर्थ घ्यायचा आहे. म्हणजेच ही सेड टू मला इज इट युअर कार, म्हणजे याचं काय होईल आपला, इट इज युअर कार. तो मालाला म्हणाला इज इट युअर कार, तुझी कार आहे का ही. आता आपल्याला याचं इनडायरेक्ट करायचं आहे. त्याने मालाला विचारलं की तिची कार आहे की काय, की काय, म्हणजे इफ हा काय घ्यायचा आहे, की काय या अर्थी घ्यायचा आहे. तिची कार आहे का काय ही. म्हणजेच आता आपण काय घेतला, इफ घेतला इथं कंजक्शन वर्ड म्हणून, इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ घेतला, इट इज युअर कार. तर मग आता काय करायचं आहे, इट तसाच येईल, इट आणि इथचा काय होईल, वॉज, इट वॉज युअर. तुझी कार आहे का, म्हणजेच ही तुझी कार आहे का, तर म्हणजे तुझी, तिची कार आहे का. इथं काय होईल, हर, मला ही मुलगी आहेत, इट वॉज हर कार आणि फुल स्टॉप. म्हणजे काय होईल, ही आस्क, रिपोर्टर सेड टू ऐवजी काय घेतला, आस्क घेतला. प्रश्नार्थक असेल तर आस्क घ्यायचा, ही आस्क मला, ज्याला विचारलं तो तसाच घ्यायचा. कंजक्शन वर्ड म्हणजे इथं काय करायचा, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ किंवा वेदर घ्यायचा. वेदर घेतला तरी चालेल किंवा इफ घेतला तरी चालेल. इफचा अर्थ की काय या अर्थ घ्यायचा. इफ इथं इट आहे, इथं ही सी इट असेल तर आपण तसाच घेतो, म्हणून इट आहे म्हणून तसाच घेतला. म्हणजे आपण काय केलं, ह्या वाक्याचं असर्टिव्ह सेंटेन्स करून घेतलं इथं, आणि म्हणून इथं इट घेतला. इज असेल तर वॉज घेतो आपण म्हणून वॉज घेतला. आणि युअर आता तर इथं काय घेतला, इथं माला होती मुलगी म्हणून हर घेतला. इथं जर मुलगा असता तर इथं काय घेतला, हीच घेतला असता. पुढचा शब्द तसंच घेतला. म्हणजेच ही आस मला, त्याने मालाला विचारलं ही कार तुझी आहे की काय. ही सेड आर यू गोइंग टू स्कूल. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही सेड आर यू गोइंग टू स्कूल. याचं आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट करायचं आहे. तर इनडायरेक्ट करताना सेड ऐवजी नेहमी काय घ्यायचा, रिपोर्टिंग व्हर्ब आस घ्यायचा. ही आस आर यू गोइंग टू स्कूलचं आपण काय करायचं, मनातली मनात किंवा बाजूला वाक्य बनवून घ्यायचं. आर यू गोइंग टू स्कूल, यू आर गोइंग टू स्कूल.
काय होईल याचा, यू आर गोईंग टू स्कूल. इथं लिहायचं नाही, वहीमध्ये लिहिताना मनाची मनात होऊन घ्यायचा आहे, म्हणून घ्यायचं आहे यू आर गोईंग टू स्कूल. म्हणजे तो म्हणाला, त्याने विचारलं तू शाळेत जात आहे काय. तू म्हणजेच काय येईल तर यू ऐवजी काय येईल तो. ही आस. आता इथं काय येईल इफ. इफ वापरून घ्यायचा, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून. इफ यूचा काय होईल ही, आरचा काय होईल वॉज. ही वॉज गोईंग टू स्कूल. इफ ही वॉज गोईंग टू स्कूल. म्हणजेच त्याला विचारले, ही सेड, तो म्हणाला आर यू गोईंग टू स्कूल, तू शाळेत जात आहे का. त्याने विचारले तो शाळेत जात होता की काय. तो शाळेत जात होता की काय. म्हणजे इथं काय घेतलं आपण यू ऐवजी. हां, एक इथं एक चूक झाली आपली. आर यू गोईंग टू स्कूल, तू शाळेत जात आहे का काय. तर आता यू म्हटलं आहे, म्हणजे इथं काय होईल आय वॉज गोईंग टू स्कूल. ही आस इफ आय वॉज गोईंग टू स्कूल, मी शाळेत जात होतो की काय. म्हणजे यू जर असेल तर इथं आय घ्यायचा, ही ध्यानात ठेवा. इथं ही नाही घ्यायचा. ही सेड इज इट सो. ही सेड इज इट सो. इथं ही सेड ऐवजी काय घ्यायचा ही आस. इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमा ऐवजी इफ. इज इट सो, इट इज सो. त्याचा असर्टिव्ह काय होईल इट इज सो. म्हणजे इट तसाच घ्यायचा. इट इज ऐवजी काय घ्यायचा वॉज, आणि सो तसाच इट वॉज सो फुल स्टॉप. ही आस इट वॉज सो. नेक्स्ट सेंटेन्स घेऊ. हां, आता आपण घेऊ WH क्वेश्चनचे इनडायरेक्ट करणे. WH क्वेश्चनचे इनडायरेक्ट करणे. जर WH क्वेश्चन असेल तर he said what is it so. He said what is it so. He said what is it so. इथं बघा व्हॉटने सुरुवात झाली, म्हणजे काय आहे WH क्वेश्चन आहे. ही सेड व्हॉट इज इट सो. तर याचं काय करायचं आहे, ही सेड ऐवजी काय घ्यायचा आस. ही आस. आता इथं व्हॉटने सुरुवात झालेली आहे, म्हणून इथं इफ किंवा वेदर वापरण्याची गरज नाही. तर इथं WH वर्ड जर असेल तर तोच घ्यायचा व्हॉट. तसंच घ्यायचा व्हॉट. आता इज इट सो, तर इथं काय घ्यायचा इट वॉज सो फुल स्टॉप. ही आस व्हॉट इट वॉज सो. 3-4 नंबर यहाँ से where did you live. Next, teacher said where did you live. टीचर म्हणाले where did you live, तू कोठे राहतो. याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. तर इनडायरेक्ट करताना टीचर आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणून सेड ऐवजी काय करतो रिपोर्टिंग वर्ब आस घेतो. टीचर सेड. आता इथं कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये इथं कंजक्शन वर्ड तोच घ्यायचा आहे, म्हणजे जो शब्द असेल तो व्हिअर. व्हिअर तसाच घ्यायचा, इथं स्मॉल काढायचा. व्हिअर डीड यू लिव्ह. याचं काय करायचं आहे आपण असर्टिव्ह सेंटेन्स करायचं आहे. त्याचं काय होईल यू लिव्ड फुल स्टॉप. टीचर आस व्हिअर यू लिव्ड. इथं टीचर आस व्हिअर यू यू, तू कुठे राहतो. म्हणजे टीचरने विचारलं मी कुठे राहतो. व्हिअर आय लिव्ड. आय करा इथं यूचा आय. व्हिअर आय लिव्ड. नेक्स्ट सेंटेन्स बघा. व्हाय डोंट यू गो देअर. ही आस मी. जरी रिपोर्टेड स्पीच अगोदर आला तरी रिपोर्टिंग वर्ब काय करायचा सुरुवातीला घ्यायचा. ही आस मी. आता इथं WH क्वेश्चननी सुरुवात झालेली आहे, म्हणून व्हाय तसाच घ्यायचा. व्हाय डोंट यू गो देअर. इथं काय घ्यायचा व्हाय डोंट यू गो देअर. तर इथं काय करायचं आहे याचा असर्टिव्ह करून घ्यायचा डोंट यू गो देअर.
मग इथं काय करायचा व्हाय आय डोंटचा काय करायचा डीड करायचा यूचा काय होईल आय होईल डोंटचा काय होईल डिडंट व्हाय आय डिडंट गो देअर didn't go there. When did you come back from America? I asked him. I asked him सुरुवातीला घ्यायचा I asked him. When घ्यायचा इथं WH वर्ड तसाच घ्यायचा When did you come back from America? When यूचा काय घ्यायचा तू He asked him. मी त्याला विचारले When did you come back from America? तू अमेरिकेवरून कधी परत आला म्हणजेच आय आस्क हिम व्हेन यूचा अर्थ काय होईल इथं तू कधी परत आला त्याने त्याला याच्या म्हणजे कर्ता आणि बोलणारा यांच्या संदर्भानुसार इथं संदर्भ लावायचा आहे आय आस्क हिम आहे इथं जर फक्त आय आस्क असता तर इथं आय आला असता पण इथं हिम आहे त्याला विचारलं आहे म्हणून इथं यूच्या ऐवजी काय आला ही आला आय आस्क हिम वेन ही आता इथं पास्ट आहे त्याचा परफेक्ट पास करायचा वेन ही हॅड कम बॅक फ्रॉम अमेरिका